श्री स्वामी समर्थ. मंडळींनो, आपणास माहिती असेल की वर्षभरामध्ये आपले 3 नवरात्र असतात. त्यातले 2 नवरात्र ह्या गुप्त असतात आणि 1 नवरात्र आपण खूप मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. त्यातली एक मोठी म्हणजेच आपली शारदीय नवरात्र. त्यामध्ये आपण घट बसवणे, अखंड दीप प्रज्वलन करणे, उपवास करणे या गोष्टी करत असतो. पण बाकीचे 2 नवरात्र जे आहेत, ज्याला एक शाकंभरी नवरात्र म्हणतात आणि दुसरी म्हणजे आपली चैत्र नवरात्र. तर शाकंभरी नवरात्र जी आहे ती पौष महिन्यामध्ये येत असते. म्हणजे येत्या 7 जानेवारीला मंगळवारी ही नवरात्र सुरू होणार आहे आणि 13 जानेवारीला त्या दिवशी पौष पौर्णिमा आहे, त्या दिवशी समाप्त होत असते. त्या दिवशी शाकंभरी देवीची जयंती म्हणजेच नवरात्र ही साजरी होत असते पौर्णिमेच्या दिवशी. तर अशा प्रकारे या शाकंभरी नवरात्रोत्सवामध्ये 7 दिवसामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, की जेणेकरून आपली आई भगवतीची आपल्यातून सेवा घडेल, म्हणजेच कुलदेवीची सेवा घडेल. या 7 दिवसामध्ये आपल्याला कुठले ध्यान, मंत्र, स्तोत्र पठण करायचे आहेत, कुठले आपल्याला जप करायचा आहे, कुठला पोथीचा पाठ करायचा आहे, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे YouTube चॅनल शीतल स्वामी सेवाच्या व्हिजिट करा. त्यावरती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.